नावलौकिक म्हणाल ती सुद्धा कल्पनाच आहे, काही कालापुरती आहे. सामर्थ्य म्हणाल तेही कल्पनाच आहे, ताकद म्हणाल तेही कल्पनाच आहे. कारण हे सगळं या शरीराशी संलग्न आहे. हे गेलं, नाव गेलं. सांगा ना मला, पवारांच्या 5व्या दिवशी शपथविधी झालीच की, शरीर गेलं गेलं ना, राहिलं का काही? 18 कारखान्याचा मालक जो माणूस आहे त्याच्या अंगावर जर कपडे राहत नसतील तर विचार करा, माणसाने आयुष्यात विचार कुठल्या गोष्टीचा करावा. गांभीर्यानं घ्या ही गोष्ट. ज्या माणसानं समाजासाठी आतोनात प्रयत्न करावा, ज्या माणसाने समाजासाठी पळावं, त्याच माणसाच्या घरच्या लोकांनीही 5 दिवस दुःख वाटू नये. हे आयुष्य आहे रे. तुमचं आमचं सगळ्यांचं सारखंच आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमची बायको तुम्ही मेला म्हणून रडती, आता माझं कसं होईल म्हणून रडती? वाक्य नीट ऐका. आम्ही सगळेच रे. मला सुद्धा माझ्या जवळचा माणूस गेल्यानंतर, मी माझे आईबाप गेल्यानंतर माझं रडायचं कारण मला त्यांच्यामुळे त्रास होतोय. ते गेलेत म्हणून मला त्रास होतोय. माझा त्रास दिसतोय मला. मला त्यांच्या जाण्याचं काय नाही. आता माझं कसं होईल? मी रडतीये कशामुळं? माझं माझं मी ही आसक्ती हवी. जगाच्या मालकापासून दूर गेल्यानंतर मला त्रास होतोय का तर जगाच्या मालकाचं माझं जे नातं आहे ते परिपूर्ण आहे. मग मला सत्य माहीत असावं, जो कधीच साथ सोडत नाही. लावोनिया हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. मग म्हटलं घालोनिया भार राहिलो निश्चिंती. कशाला उग पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे. अंतकालेश मामेव. इतका आयुष्यामध्ये परमार्थ करावा की शेवटच्या क्षणी मी तुझ्या चरणी यावं. आणि एकदा मी तुझ्या चरणी आलो की माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. मग अनाथाचा नाथ, मग मी अनाथच नाही ना. आणि शेवटी विषय कसा आहे, जरी अनाथ असलो देवा तरी अनाथ अपराधी पतित आगळा, परी पाया वेगळा नका करू. नाही, मला मान्य आहे ना माझं कोणीच नाहीये, पण माझं कोणी नाही म्हणून तर तुम्ही माझे व्हा ना. मग ज्ञानोबा तेच म्हणतात, लोकांनी सहवास देऊच नाही आपल्याला. जगी आवज्ञाची करावी, संबंधे सोयेची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहु. माऊली म्हणले मला फार आवडतं लोकांनी वाईट केलेलं. जोपर्यंत लोक वाईट म्हणतायत, त्रास देतायत, वेदना देतायत, तोपर्यंत देवाशिवाय आपलं कुणी नाही याची जाणीवपूर्वक जाणीव राहते. आणि लोक कौतुक करायला लागले की सगळ्यात पहिल्यांदा अहंकारात देवालाच विसरून जातो आम्ही. त्याच्यापेक्षा लोकांनी नाकारावं आणि देवानी स्वीकारावं असं वैष्णवाचं आयुष्य असावं. लोकांनी खरंच नाकारावं. आता एवढा जरी सुंदर कार्यक्रम रोहम कुटुंबानी केला, तुम्हाला काय वाटतं? अख्खी भाऊकी चांगली म्हणन, 2-4 तरी खौट बोलणारच. ते म्हणणार त्याचं काय असतंय, त्या प्रतिदादाचा हॉटेल आहे, पैशाचा उता आलाय, कुठंतरी खर्चायचं. रुकायत रे ती तुमची भाऊकी तुम्हाला चांगलं म्हणत नाही, हेच तर आयुष्य आहे. मग मी काय म्हणते, सख्या सोयऱ्यांनी कामापुरता वापर करावा, हे सत्य डोक्यात फिट करावं माणसाने, आणि करावाच. कुणी म्हणलं की नाही, अहो काय सांगायचं, त्या प्रतिदादांनी शिवलताई पाटलाचं कीर्तन ठेवलं म्हणे वडिलांच्या श्राद्धानिमित्त. त्यातली 2-4 म्हणणार, हा ठेवलंय खरं पण ती येईल का, म्हणजे येऊस तर पोटात गोळा, काय गरज आहे का? येणारं येईल, करणारं करील, ठेवणारं ठेवल, निस्तारायचं ते निस्तारेल ना. आपल्या तोंडाची वाप फुकट चालली हे आपल्याला आयुष्यात कधी कळलं नाही. अहो लय अवघड आहे. आता तुम्ही बसलाय कीर्तनाला, पण तुमचं कीर्तनकारापेक्षा जास्त कोण येतंय, कुणा संघ येतंय, कुठं बसतंय, कुणा संघ बसतंय, काय करायचं तुम्हाला? आपुली आपण करा, सोडा बना, संसारी बंधनं पडू नये दी. हे ज्या दिवशी आयुष्यात लक्ष येईल अवघेची त्रैलोक्य आनंदाची, त्या दिवशी आनंदी व्हाल तुम्ही. करा ना विचार. होय, बसलेले मायबाप, राहायला घर आहे, खायला अन्न आहे, पोटापुरतं कमवताय, तरी तोंडावर 12 वाजल्यात. होय साकुरीकर, काय राहिलं काय? ह्यालाच पाप म्हणतात, दुसरं काही नाही. देवानं सगळं देऊन सुद्धा आपल्याकडे वेदना आहेत, हेच पाप आहे. देवानं काय कमी केलं द्यायचं? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, तू गुरुबंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तुझा रक्षदा आपदे आमो, ते सगळं करतोस की रे बाबा. आनंद कसा वाटू नये मला? पितामहा भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्णा मी अर्जुन नाही सोडणार आहे. देवाला चिंता वाटायला लागली अर्जुनाची. अर्जुनाला बोलण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्यांच्या कक्षामध्ये गेले. अर्जुन धाराढोर झोपलेला, कसलंच भय नाही, कसलीच चिंता नाही, कसलीच काळजी नाही. देवाला नवल वाटलं. देव म्हणणं, वेडास की काय रे बाबा, विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचंय तुला. चतुरंग सैन्य त्यांच्याकडे, तुझ्यापेक्षा 1.5 मोठं सैन्य त्यांचं, शस्त्रबल मनुष्यबल धनबल सगळंच त्यांच्या पदरात. तू कशाच्या विश्वासावर झोपलास बाबा? इथं इलेक्शन लोकांचं, झोपा ह्यांना नाही, तू कसं काय झोपला? होय, उबाल दुसरीच आहे ती, कष्ट दुसऱ्यालाच आहे, प्रचार आम्हीच करून मिळू महाराज, झोपा आम्हालाच नाही. आणि काय मिळालं तरी काही नाही. आणि काय राहिलं रे? माझा साधाच प्रश्न आहे तुम्हाला साकुरीकर, ज्याला घरातला बाप कळला नाही, पंढरीचा बाप समजून सांगण्यात मजा नाही रे. ज्याला घरातली माय कळली नाही, कुठल्या श्लोकातनं पंढरीची माय कळली ही अपेक्षा कीर्तनकारानं ठेवायची? काय माणुसकी तरी आहे का आपल्याकडे? लोकाला नावं ठेवणार आहे आपण, कधी स्वतःचा विचार केलाय का? चला मी म्हणते, राजकारण्यांचं मरू द्या, आपलं काय? यहां कोई मरे वोटो के लिए,
आई विल एक्सेप्टेड, मान्य करते मी. यहाँ कोई मरे वोटो के लिए पर कोई मरे नोटो के लिए. आपण तरी कुठे इमानदार आहेत. यहाँ कोई मरे वोटो के लिए पर कोई मरे नोटो के लिए. भगत सिंग सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादो के लिए. मिलो तरी कोणासाठी बाबा. इन्कलाब जिंदाबाद म्हणत म्हणत आम्ही स्वातंत्र्यासाठी हसत हसत फाशीवर गेलो. हे बघा स्वातंत्र्य. ह्यांना फक्त माझी गाडी, माझी महाडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी, हे स्वातंत्र्य. देश पेटला तरी चालतोय तिकडं, आम्हाला काय करायचं बाबा. आम्हाला आमच्याशी घेणं देणं आहे. हे आमचं जोपर्यंत चाललंय तोपर्यंत तुम्ही सुखी होऊ शकत नाही. आनंदाची परम व्याख्या सांगते मी तुम्हाला. दुसऱ्याच्या आनंदात जेव्हा स्वतःचा जीव सुखाला जाईल त्या दिवशी तुम्ही परमानंद असाल, हा विश्वास माझ्यावर ठेवा तुम्ही. दुसऱ्याच्या आनंदात. लोकांची गाडी ज्यावेळेस आपल्या पोटात गोळा उठायचं कारण नसेल त्या दिवशी आपण सुखी. आजही आपल्याला लोकांचा बंगला, लोकांची गाडी, लोकांची प्रगती. आपल्यासारख्याला नरकात जाऊन जळायची गरज नाही रे. जो जिवंतपणे दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतोय तो नरकातच जळतोय की. त्याला मेल्यावर नरकात जळायची काय गरज आहे. आपल्यासारख्यानं फार नाही विचार करायचा दादा. कारण आपण अक्षरशः द्वेषी माणसं आहोत, अक्षरशः क्लेशी माणसं आहोत. आपल्याकडे इतकी ईर्ष्या आहे की आपली अवस्था म्हणजे हे जळविनं बुडविती, हे आगीविनं जाळीती, न सांगता कवळती प्राणी आते. आपण बिना पाण्याची बुडलेली माणसं आहे. आपण बिना जाळाची जळलेली माणसं आहे. हे शस्त्रेविना साधिती, दोरेविना बांधिती, ज्ञानी स्त्रीवती ती पैज लावणी. हे चिकलेविना रोविती, पाशेविना गोविती, कवना जोगे नव्हती आतुवटपणे. ज्याने सत्याचा भोकसा काढिला, मग असत तृणकुटा भरिला. हा दंबूर उडविला जगीही. हे ज्ञाननिधीचे भुजंग, हे विषयदरीचे भाग, हे भजना मार्गीचे मांग मारकजे. हाच अहम आम्हाला देवापर्यंत पोहोचू देत नाही. आणि जो पोहोचला नाही तो आनंदी कसा. जो पोहोचला त्याला दुःखच नाही ना. आणि कशाचं कराल दुःख. विचारलं कृष्णाने अर्जुनाला, कशी काय झोप आली तुला. आम्ही नाही रे निश्चिंत. इतकं निर्भय, इतकं निशंक झालाच कसा तू. एवढं स्थैर्य, एवढं धैर्य बांधलंच कसं. एवढं बळ आलं कुठून बाबा. महाभारत आहे ते. ज्या लोकांना आपलं आपलं म्हणलास ती बांध धरून उभी आहेत तुझ्या समोर. वाईट वाटत नाहीये का तुला. वेदना होत नाहीयेत का. तुझीच लोक आहेत जी शत्रू म्हणून उभी आहेत तुझ्या समोर. त्रास होत नाहीये. कस काय एवढा निर्भय. कशी आली झोप. तुम्हाला झोप येणं अवघड आहे. तुमचा पलंग सुद्धा सासऱ्याच्या पैशाचा आहे. कशी झोप लागेल. त्याला स्वतःच्या कष्टाचं काहीतरी लागतं महाराज. आपला अवघडच आहे. पोरगी म्हणून वाईट वाटतं. पलंग सासऱ्याचा, कपाट सासऱ्याचं, टीव्ही सासऱ्याची, फ्रीज सासऱ्याचा, भांडे सासऱ्याचे, गॅस सासऱ्याचा, काम कराय पोरगी सासऱ्याची, माज ह्यांना. काय न्याय आहे पण जगाचा महाराज. पण हे कुठल्या शास्त्रानं सांगितलं नाही बरं का. एखादा धर्मग्रंथ मला आणून दाखवा ज्यात लिहिलंय हुंडाई पद्धत आपली आहे. काहीच संबंध नाही. आम्हीच काढली. उलट शास्त्र सांगतं उत्तमम स्वर्जितम कष्टम मध्यमम पितु अर्जितम आदम भातृवित्तच्च स्त्रीवित्त आदमादम. जो बापाच्या इस्टेटीवर जगतो तो मध्यम आहे. जो स्वतःच्या कष्टावर अर्धी शिळी खातो तो जगाच्या मालकाच्या दारात उत्तम पुरुष आहे. त्याला वैराग्यच आहे जो आपल्या कष्टावर जगतो दादा. त्यानं शिळी खाऊ द्या अर्धी, पण तो देवाच्या दारात सत्य आहे. जो भावाचं खातो तो आधम आहे आणि जो बायकोचं खातो तो आदमाधम आहे. त्याला जिंदगीवर त्रास आहे महाराज बरं का. पुन्हा म्हणायचं नाही देवानं वाटोळं केलं, तुम्ही स्वतःनं केलं. ह्याच्या देवाचा काही संबंध नाही. आपल्या कर्मानं आपल्याला वेदना दिल्या, आपल्या कर्माने आपल्याला त्रास दिला. आम्ही आनंदी आहेत त्याचं कारण जगाचा बाप आहे. आम्ही दुःखी आहेत त्याचं कारण आम्ही स्वतः. आम्ही कर्मच तशी केलेत दादा. मग तू काय म्हणे सत्यकर्मा भावे साह्य. मग काय घातली या भय. मग चिंताच नाही ना दादा. अरे बाबा अर्जुना तुझ्या काळजीत मला झोप नाही. मी जागा आहे आणि तू झोपलास. तेच तर देवा. मला काय उत्तर विचारतोयस तूच सांग ना मला. ज्याच्या काळजीत विश्वाचा मालक जागा आहे त्याला कशी झोप लागणार नाही. तू माझ्यासाठी जागा आहेस ना बाबा. मी चिंता तरी कशाची करू सांग. वेडायस की काय. मागे पुढे उभा आहे संभाळीत आली आघात निवार आया. मग अवघे चित्रैलोक्य. दुःख कशाचं सांग ना. तू सांग. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येदी. अरे देवा तुझ्यासारखा कोण आहे ज्याने अखंडितपणे सांभाळलंय. हा फक्त मी कल्पने विरहित तुला सत्य स्वीकारलं पाहिजे. कारण मला ज्ञात असावं सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळा जगत भास आहे. सगळी कल्पना आहे. सगळा विरह आहे. तुझ्यासारखं माझ्यासाठी कुणीच योग्य नाही. मग एकदा तुझ्या चरणी आलो आता कोटे धावे म्हण. तुझे चरण देखलिया भाग गेला. तुझ्या चरणी मन रमलं ना देवा. हे रमवायचं असेल तर मला पर्याय एकच आहे. अखंडितपणे नामचिंतन. आणि नामचिंतन घेतल्यावर मग काय सांगड बांधा रे भक्ती सांगड बांधा बांधा रे बांधा बांधा रे भक्ती नारायण नामाची नारायण नामाची नारायण नामाची
माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद पर याला काही तत्व नाही, याला काही त्रास नाही. पैसा नाही लागे, रुपया नाही लागे, ना लागे कबड्डी कबड्डी बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 मनवा मनवा खेती करो हरि राम की मनवा खेती करो हरि राम की मनवा खेती करो हरि राम की पैसा न लागे रुपया न लागे पैसा न लागे रुपया न लागे नाराजी कमली कमली नाराजी कमली कमली बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 मनवा मनवा खेती करो हरि राम मनवा खेती करो हरि राम मनवा खेती करो हरि नाम के हरि नाम की मनवा खेती करो हरिनाम की. केलं एकदा हरिनाम जमलं ना सदा नाम घोष करू हरि तेने सदा चित्त समाधान 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 सर्व सुख जादू सर्व तार सर्व सुख जादू सर्व एकदा इथे पण रमलं आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची आनंदाची अंग आनंदाची मग काय इथे अखंडित मन रमलं गेलं तुझ्या चरणी रमलं देवा माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया. मग काय तुका म्हणे बळी जीव दिला मृत्यूचंही दुःख नाहीये कारण मला माहित आहे हे काळा नळाचे कुंडी घातली लोणियाची उंडी माशी पंख पाखडी तव हे सरे माशीला पंख पाखडायला जेवढा वेळ लागत नाही त्याच्यापेक्षा कमी वेळात जीव जातो. हा मग याचं काय खरं आहे दादा. मग आम्ही एक काम केलं बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी दळिता कांडिता जेविता गबाई तुका म्हणे रामे सुख दिधले आपुले तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. मग अवघ्याची त्रैलोक्य सुखीच रे आम्ही मृत्यूचं भयच नाही ना काळाचे ही काळ रडिवाळ विठ्ठलाचे. अहो माऊली म्हणतात मत्स्य कुर्माधिक ज्यांच्या महिमेसी आले धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहाले. सूर्याला ग्रहण आहे चंद्राला डाग आहे ज्याला ग्रहण नाही डाग नाही बंधन नाही वेदना नाही असा एकमेव माझा वैष्णव आहे ज्याचं तेज जगाच्या बापाने त्याला पदार्पित केलं तो अखंडित सुखी आहे. आपण वैष्णव व्हावं लागतं हा त्याला. आणि वैष्णव होण्यासाठी 7 गोष्टी निषेध आहेत. वैष्णवासाठीच नाही हिंदू धर्मात 7 गोष्टी निषेध आहेत. सनातनात कर्माचे 5 प्रकार
काम्यकर्म, नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, निषेध कर्म आणि प्रायचित्त कर्म. आपण ज्या वर्षश्राद्धाचा कीर्तन सोहळा करतोय हे नैमित्तिक कर्म, निमित्तानं केलेलं कर्म. नित्यकर्म हरिपाठ, काकडा, हनुमान चालीसा हे नित्यकर्म. त्याच्यानंतर काम्यकर्म, उदरनिर्वाहासाठी करतो तो व्यापार म्हणजे काम्यकर्म. प्रायचित्त कर्म, मग गंगेचं स्नान असेल, परिक्रमा असेल, हे झालं प्रायचित्त कर्म. निषेध कर्म, जे करायचं नसतं, जे आपल्या धर्मात निषेध आहे. 7 गोष्टी आपल्यात निषेध आहेत, ह्यातली एक जरी केली तरी घोर नरकात जाणार तुम्ही. शास्त्र सांगतं तुतच्च मासम मदिराच्च वेश्या मृगयात चौर्यम प्रदार सेवा एतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयंती. 7 गोष्टी घोर नरकात नेतात. कुठल्या 7? पहिलं मांसाहार. नाही चालत आपल्यात, खरंच नाही चालत. ही खाणारी पिणारी माणसं कीर्तन झाल्यावर सुद्धा पंक्तीत म्हणणार वरची तर्री तर्री द्या, अरे पंक्तीत तरी बादलीतलं खालचं खा. कीर्तनाचा प्रसाद आहे तिथं तरी थोडी तर्री बाजूला राहू दे. आपल्यात मांसाहारा इतकं मोठं पाप नाही चालत. हा, मांस खाता हौस करी जोडी वैरी ठेवीला. कसं झालं ना देवा, अरे तुमची हाऊस झाली पण तुम्ही वैरी बांधून ठेवला ना पदराशी. कुठला वैरी? पाप नावाचा, ज्यानं नरकात नेलं ना तुम्हाला. दादा नाही चालत बरं, तुम्ही बी गुणाच्या नाही त्या. काहीतर घरातल्या बायकाच खतरनाक आहेत. तीच म्हणते रविवार आहे आज आणा की. कसा संसार सुखाचा होणार आहे तुझा? तुझ्या जिभेला एवढा चटके. हा, आणि आओ सासू कौतुकानं सांगती आमची सून नॉनव्हेज चांगलं करती. बरं हिच्या हाताला नॉनव्हेजच जमत, दुसरं काय जमत नाही का? चटका बिटका लागतो का? अरे लेक आहे म्हणून सांगते, पुन्हा म्हणायचं नाही लेकरांनी सांभाळलं नाही. तुम्हाला ज्या वेदना आहेत ना त्या या कुटाण्यामुळे त्या लय उरबडी होती. देवानं माझं वाटोळं केलं, तेवढाच धांदा आहे देवाला, आहे की नाही? तुमचं वाटोळं करायचा. तुम्ही काय आयुष्यात चांगलं केलं? हा, शेवटची ज्ञानेश्वरी कधी वाचली ग माय? कधी हरिपाठाचा अभंग एखादा पाठ आहे तोंडात? कधी काकडा केला ग? कधी निस्वार्थीपणे देवाच्या दारात गेलात ग? अगं तेही मरू द्या. कधी लोकांविषयी चांगला विचार केलात? अगं तेही मरू द्या. स्वतःच्या सासूविषयी शेवटचं चांगलं कधी बोललात ग? ती मेल्यावर, है की नाही? आणि एवढं वागून देवानं वाटोळं केलं होय ग? नाही चालत आपल्यात तर नाहीच चालत. आणि कसली प्रथा ही, कसली प्रथा ही? सोमवार गुरुवार खात नाही बाकी दणकावून हाणतो. वा, काय सोमवार गुरुवारच देव जागा असतो का? बाकीचे 5 दिवस डोळे झाकून बसतो का? तू खा, मी बघत नाही पिल्या, तू खा. अनलॉजिकल परमार्थ आहे. हा, अरे नमो विश्वरूपा विष्णू माय बापा पार आमुपा पांडुरंग. अरे बाहेरचं मरू द्या. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमेन्यम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड अर्जुना, ध्यान घे. या जठरामधला अन्न पचवणारा अग्नी सुद्धा मी विश्वेश्वर आहे. पंचमहाभूत मी, अनु रेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी. लपतोयस कुणापासून? होय, आकाडात खायचं आणि श्रावणात पाळायचं. वा रे वा महादेव. महादेवाला आकाडातला गटारी आमोशा हाणलेली दिसत नाही का? या वर्षी मला लय आनंद झाला साकोरीकर. 31 डिसेंबरला एकादश होती. मला लय भारी वाटलं महाराज. असला मनातून पोटातून आनंद झाला महाराज. मी देवाला म्हणलं देवा खरंयस तू. लोक अशी ऐकत नाही, तू असा काटा काढला महाराज. 31 डिसेंबरला एकादश आणि 1 तारखेला गुरुवार. बस बोंबलत महाराज. काय करतोय आता? हे झालं मानणाऱ्यांसाठी. जे मानतच नाही त्यांना एकादश काय आणि सोमवार काय सगळं सारखं. तरी ढाब्यावर गर्दी होतेच की. कोण सोडतंय? इतकंही विचित्र वागू नका की स्वतःला स्वतःची नजर इतकी लाज वाटायला लागेल की स्वतःला नजर मिळवता येणार नाही. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून चांगलं वागायचं नसतं रे. चांगलं वागणं समाधान देतं म्हणून चांगलं वागायचं असतं. कारण चांगलं वागणं आपल्या स्थिरतेचं कारण आहे. माझ्या मनाला समाधान करतंय माझं चांगलं वागणं, माझं कर्म सत्य, माझ्या भगवंताचं नामचिंतन, त्याचा विश्वास मला जगवतोय, ते बळ देतोय मला. परमार्थाची व्याख्याच बदलून टाकली सगळी. नवल वाटतं मला लोकांचं. 10 दिवस गणपतीन बुडवताना शांताबाई वा ग वा, आरती करणारी तुम्हीच, नाचणारे पिऊन तुम्हीच. काय परमार्थ आहे रे हा? नवरात्राची उपवासन, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हण पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा. नाही तुम्ही सांगणाराच हा ना, ऐकणाऱ्याचं राहू द्या महाराज. इतकंही नका रे असं. इतकं बरं कळत नाही का तुम्हाला? देव आहे तो. देवाला तुमच्या असल्या फालतू गोष्टींची गरज आहे? हा, लयच विचित्र झालं तुम्ही. महाराजाच्या पाया पडल्यावर लेकरू होतं. कॉमन सेन्स आहे तुम्हाला? कॉमन रे. साधा विचार करा. महाराजाच्या पाया पडण्यानं लेकरं झाली असती, लग्न काय बॉम्बलाही गेली असती. तुम्हाला कळतं का ह्या सगळ्या प्रथा व्यथा कशासाठी आहेत त्या? उगा काही म्हणायचं नाही रे. उगा चमत्कार म्हणून काही करता का?
या अंधश्रद्धेचा परमार्थ काही कामाचा नाही. कान उघडून वाक्य ऐका. लेख म्हणून सांगते, देव नाही भेटला तरी हरकत नाही. गांभीर्यानं बोलते हा, भान ठेवून. देव नाही भेटला तरी हरकत नाही, फक्त भलता देव भेटाय नको. लय जिंदगीचं वाटोळ होतं बरं का. हो ना, हा हे काय साधं कुठं नाही का महाराज? थोडं नीट वागा रे. मला साधाच प्रश्न आहे तुमच्याकडनं. आधी माणुसकी तशी काय, परमार्थाचं बघू पुन्हा काय असेल ते. संत व्हायची लायकी नाही आपली, शब्द नीट वापरते मी. पात्रताच नाही आपली. आपली पात्रता आहे संत व्हायची, आपली पात्रता आहे महंत व्हायची, आपली पात्रता आहे सामर्थ्याने मिळवायची. तुळशी माळ गळा, गोपीचंद्र टिळा, हृदय कळवळा वैष्णवांच्या. ठीक आहे बास, ह्याची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी वारी चुको न दे हरी. बास देवा, एवढं झालं तरी बास आहे माझ्यासाठी. आषाढी कार्तिकीची वारी व्हावी, एकादशीचं व्रत पाळलं जावं, 5 पर्व पाळले जावे, कपाळाला गंध असावा, गळ्यात माळ असावी, तुझ्यावर विश्वास असावा. आयुष्य सुखी आहे माझं. नाही त्या फांद्यात कशाला पडायचं होय. निर्जली चतुर्थी करायची, 3दा कॅलेंडर बघायचं, कवाय चंद्रोदय कवाय चंद्रोदय धरायचे कशाला मग? ना शरीरासी ताडावे कशाला? उद्या तुम्ही आजारी पडला, तुमच्या घरातलं काम करायला दुसरी बाई येणार आहे का? नाही, त्या आणत्याल दुसरी. तुम्हाला खपल का? की दुसरी आणायच बसलंय महाराज बरं का. तुम्हाला सहन होणार आहे का? मग जीव सांभाळा आपला. शरीर आहे तर सगळे. हे भार अवघड आहे, हे दुर्मिळ आहे. फार पुण्याने आपल्याकडे हे देह आलाय. विनंती, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून जगाच्या मालकाचं रामचिंतन आवडत आहे आपल्याला. मग कशाला? हे जाणार आहे रे. देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल, जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल, देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल, काळोबा खाईल त्याशी काळोबा खाईल, काळोबा खाईल त्याशी काळोबा. देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल, जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल. विनंती आहे, उठा जागी भाडी आता, स्मरण करा पंढरीनाथ. उठा जागी भाडी आता, स्मरण करा पंढरीनाथ. भावे चरणी ठेवी माथा, सुख व्यथा जन्माचा. आयुष्यातला सगळ्यात मोठा चोर काळ हा झोपलाय. तोपर्यंत चुकवून जरा पंढरीच्या वाटेवर पळा. एकदा तिथे गेलात ना, दूत सांगत से यमा दिंडी पुढे चालले नामा, दूत सांगत से यमा दिंडी पुढे चालले नामा. तो नागवी तो आम्हा विष्णू दास म्हणोनिया, तो नागवी तो आम्हा विष्णू दास म्हणोनिया. कळी काळ याला घाबरवायची ताकद आहे का? तसं काळ निचल्या निचल्या नाडोनी भागा, सोर निचल्या 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 निचल्या.
आता जागा आता जागा आता जागा रे भाई जागा आता जागा रे भाई वेळ येतोपर्यंत जागत जा महाराज. वेळ गेली ना काय ना हे बदिर झाले वाचा बोले बोबड नाक मुक गळू लागले लाड आणि शेपूड श्वान परिगती झाली अवघे करती हाड हाड तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा न्या मज तेतवरी दाखवा दिनाचा सयर म्हणून विनंती वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणत जा जिंदगीतून नाही की नाही. तुम्ही एकदा ते म्हटलात ना दादा तरले तरती हा भरवसा नाम धारकाचा ठसा अहो एक तत्वी नाम दृढ धरी म्हणा हरिसी करुणा येईल तुझी तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी राम कृष्ण हरी मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष हरिमुखे म्हणूच जमलं दादा तेवढं म्हणायचं कामामध्ये काम चालतं ना. देवाच्या नावाला काही तत्व नाही. आला राग नवऱ्यावर राम 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 हातानं नवरा तोंडानं राम त्याला काय जातंय. आणि देवाचं नको पाप देत नाही बरं का. मला सांगा मध रागानं खाल्ला गोड लागत नाही का. लागतो का नाही. तुम्ही आहात का का गेल्या नाही हाय ते तसे तो शरीरानं. मी काय म्हणतो बरं बोलायला आपल्याला शिकवावं लागत नाही माय. नवरा बायकोचं भांडण झालं बायको म्हणली तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते सगळं मी एकटी सांभाळते मी काय काय सांभाळू. नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो तू फक्त तोंड सांभाळ. बोलतो का माय आपण बोलतो. आपल्यात तेवढा एकच फॉल्ट आहे बाकी आपण लय गोड आहेत. बाई तुमच्या ताकद आहे तेवढीच आहे. जबाईनं अखंडितपणे पातिव्रात्य सांभाळून संसार सांभाळला ना तिच्यासारखं वैकुंठ घर दुसरं नाही बरं. शब्द गांभीर्याने वापरते मी. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता सामर्थ्यच फार आहे बाईमध्ये. लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण लक्ष्मण साकोरीकर लक्ष्मण माहित आहे भिका पाटलाचा. अहो मग माऊली लक्ष्मण कोण हा लक्ष्मण अहो बोला ना लक्ष्मण कोण. कुठल्या लक्ष्मणांना शक्ती लागली होती. रामाचे बोलत पहिल्या गावाची सुरुवात वासुदेवानं सायंकाळ रामायणानं व्हायची. आता रामायणच नाही तर राम कसे कळणार. रामच नाही कळलं तर मर्यादा कशी कळणार. लक्ष्मणच नाही कळले तर वैराग्य कसं कळणार. भरतच नाही कळले तर भक्ती कशी कळणार. शत्रुघ्नच नाही कळले तर बंधुत्व कसं कळणार. अहो सीतामाईच नाही कळलं तर पातिव्रत्य काय कळणार. उर्मिलाच नाही कळली तर त्याग काय कळणार. आणि मारुतीच नाही कळले तर अधिकार काय कळणार. हे कळण्यासाठी हे कळणं गरजेचं आहे. काय दिवस राहिले हो दादा. आम्हाला कुठून सुरू करायचं आणि कुठं संपवायचं हेच माहिती नाही आयुष्याचं. किती परिस्थिती बेकार झाली ना. दरवर्षी रावणाला जाळणारे तुम्ही पण स्वतःच्या मनातला रावण तुम्हाला आजपर्यंत जाळता आला नाही. सीतामाईचं अपहरण केलं रावणाला जाळणार आम्ही. अरे तुमचं काय. तुम्ही कधी चांगल्या नजरेनं स्त्रियांकडे बघता. तुमच्या रावणाचं काय. मी तर म्हणते आजकालच्या नालायक लोकांपेक्षा शब्दांना माफ करा माझ्या रावण बरा होता. बिचाऱ्याला मर्यादा तरी कळायची. जर आजकालच्या माणसांना 3-4 वर्षाच्या पोरीकडे बघून सुद्धा सात्विकता वाटत नसेल तर ही माणसं आहेत का दादा. आणि कसली माणूस की रे. काय ठेवलंय तुम्ही. मंदोदरी रावणाची पत्नी विचारतीये रावणाला स्वामी सीतामाई सारखी देखणी स्त्री ताब्यात आहे तुमच्या कधी उपभोगाचा विचार नाही आला का. छे ग
का? तुमची नजर माहित नाही का मला? वासनेपोटी हजारो बायका महालात आणून ठेवल्यात तुम्ही. मग सीतामाई सारखी देखणी स्त्री बघून मन कधी भाळलं नाही का? भाळलं तरी रोखलं ग. घाबरताना रामाला? अगं बाई, घाबरत असतो रामाला सीतामाईचं अपहरणच केलं नसतं. माझ्या बहिणीचा अपमान केला, मला अहंकार सिद्ध करायचा होता, मी रामापेक्षा श्रेष्ठ, जगाला पटवून द्यायचं होतं म्हणून सीतामाईचं अपहरण केलं. पण भान आहे मला, जेव्हा सीतामाईच्या दारात होतो ना तेव्हा भिक्षाम दे ग माई म्हटलो त्या आईला. अगं ज्या बाईला आई म्हणून पदर पसरला त्या बाईकडं वाईट नजरेनं बघावं. इतकी बेकार अवलाद तर रावणाची पण नाही की ग. त्यालाही कळतं की, त्यालाही भान आहे. ज्याला आई म्हणलं त्याला आईच मानावं, ज्याला ताई म्हणलं त्याला ताईच मानावं. आमचे म्हणायलाच आई ताई म्हणतात. आणि हे स्टेटस, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. अरे काय खाता का त्या स्टेटसला? जे बोलता ते वागणं कोणाचंच नाही ना, तुमचं ना माझं, कोणाचंच नाहीये. आणि पुन्हा म्हणायचं, अरे आपण हिंदू आहेत रे,